नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 9 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 9 ऑक्टोबरची आहे, त्या सर्वांना जन्मतारखेच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्तीचे ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर खूपच खास अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. म्हणजेच यांच्या राहणीमानापासून विचारापर्यंत जीवनातल्या महत्त्वपूर्ण पैलूंकडे पाहायचं झालं, तर जे सर्वोत्तम आहे तेच त्यांना हवं असतं आणि ते मिळवण्याकरता संपूर्णपणे हे काम करतात. यांच्यामध्ये डेडिकेशन असतं. सर्व समर्पणाची जी वृत्ती असते ती जबरदस्त दिसून येते. राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप, आधुनिक फॅशन यांना आवडते. ब्रँडेड कपडे घालणे यांना आवडतं. यांची वाणी जरी पाहिली तरी ती थोडीशी तिखट असू शकेल, परंतु जे काय बोलते ते टू द पॉईंट असेल. खूप काय बोलत राहणं हे यांना पसंत नसतं. नेमकं बोलणं, विषयापुरतं बोलणं, मुद्द्यापर्यंत बोलणं आणि हा प्रकार यांच्यामध्ये खूपच चांगला प्रकार दिसून येतो. म्हणूनच यांचं बोलणं किंवा वाणी कधी-कधी तिखट किंवा धारदार जाणवू शकेल. मात्र हृदयाचे अतिशय मोकळे असतात. ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या समोरासमोरून बोलून मोकळे होतील. परंतु इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे यांना एखाद्या गोष्टीमधून आपलं काम कसं साधायचं हे उत्तम प्रकारे जमतं आणि त्यातूनच त्यांचे जे बौद्धिक असतं ते सुद्धा चांगलं असतं. आकरणशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय उत्तम असते. म्हणजेच एखाद्या गोष्टीमधून आपलं साध्य किंवा आपलं हित नेमकं कसं साधायचं आणि त्यास अन्वये गोष्टी कशा करायचा हे यांना उत्तम प्रकारे ठाऊक असतं. शाळा कॉलेजमधलं शिक्षण यांचं सहजपणे पूर्ण होतं. त्याचप्रमाणे जीवनामध्ये स्थावरता सुद्धा यांना लवकर येते. खास करून कमिशनचे जे धंदे असतात ते त्यांना उत्तम जमतात. बिझनेस माइंडेड असतात. म्हणजेच नोकरी करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व असावं आणि त्यामधून काहीतरी इन्कम असावं हे यांना वाटतं. साधारणतः यांचे एकापेक्षा जास्त उत्पन्नाची साधने असण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असतात. याचप्रमाणे ह्याच्या व्यक्ती असतात स्वतःच्या हिमतीवरती पुढे जातात. कोणाची मदत घेणं किंवा कोणी बोलून दाखवणं हे यांना अजिबात आवडत नाही. मानापमानाच्या भावना यांच्यामध्ये तीव्रपणे दिसून येतात. मात्र एक गोष्ट नक्की, की या व्यक्तींनी एकदा मनात एखादी गोष्ट ठरवली की ते पूर्ण करून दाखवतात. आता इथे रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये हे येतात, परंतु रिलेशनशिप पूर्ण करताना जी कमिटमेंट करावी लागते, ही कमिटमेंट मात्र यांच्याकडून सहसा होत नाही. कारण निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. एखादी गोष्ट करायची की न करायची या द्विधा अवस्थेत बऱ्याच वेळेस राहतात आणि रिलेशनशिपमध्ये ज्या वेळेस कमिटमेंटची गोष्ट येते त्या वेळेस या व्यक्ती थोड्याशा बॅकफुटला जाऊ शकतात. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा थोडासा हा भाग दिसून येतो. सहसा या व्यक्ती संपूर्णपणे दुसऱ्यात विसंबून राहत नाही किंवा संपूर्णपणे विश्वास टाकणं हा प्रकार थोडासा कठीण असतो. ह्या ज्या व्यक्ती असतात तसं पाहिलं तर स्वतःची जी उन्नती असतात ती अतिशय उत्तमपणे करू शकतात. आरोग्याच्या संदर्भात यांची जी प्रकृती असते ही पित्त प्रकृती असते. पित्त प्रकृतीच्या संदर्भातले त्रास यांच्यामध्ये प्रकर्षाने दिसून येतात. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे कारण यांना पाठीचे आणि पोटाचे त्रास जास्त दिसून येतात. स्किन ॲलर्जी किंवा डोकं दुखणं हा प्रकार सुद्धा यांच्यामध्ये दिसून येतात. याचप्रमाणे या व्यक्तींना ज्याला आपण ह्या व्यक्तींमध्ये अलर्टनेस अतिशय चांगला असतो. छोटं काम जरी करायचं झालं तर त्या संदर्भात सगळी खातरजमा करून घेतील, सगळी माहिती गोळा करून घेतील आणि त्यानंतरच एखाद्या विषयावर हात घालतील. हा प्रकार यांच्यामध्ये खास करून दिसून येतो. वैवाहिक जीवनाच्या बद्दल सांगायचं झालं तर खास करून ज्या महिला वर्ग असतील त्यांनी स्वतः म्हणजे वैवाहिक जीवनात थोडेफार त्रास यांना होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला वर्ग ज्या वेळेस संतती करतात, कन्सीव्ह करतात किंवा गर्भार राहतात किंवा डिलिव्हरीच्या वेळेला बाळंतपणाच्या वेळेस सुद्धा त्रास होण्याची शक्यता त्यांना जास्त प्रमाणात असते. गायनॅक त्रास, स्त्रियांच्या संदर्भातले त्रास, प्रसूतीविषयक तक्रारी अशा या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. मुळातच आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. खास करून तुमच्या मनात असणाऱ्या ज्या आशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जसं की विवाह ठरणं, नोकरी लागणं किंवा इतरही काही गोष्टी असतील त्याकरता येणारा संपूर्ण वर्ष जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. थोडंसं आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं 9 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.